पुण्यनगरीच्या प्रवेशद्वारावर असलेल्या उपनगरात भाविकांना दर्शनासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराज पालखीच्या बोपोडी येथील विसाव्याची वेळ वाढवावी या माजी महापौर सुनीता वाडेकर यांच्या विनंतीला मान देऊन संत तुकाराम महाराज संस्थानाने तात्काळ ही वेळ 25 मिनिटे करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे उपनगरातील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। भक्तिभाव, समर्पण आणि चैतन्याचे निधन असलेला पालखी सोहळा हा भाविकांसाठी आनंदाचा सोहळा असतो। पायी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांबरोबरच पालखी ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणचा परिसर भक्तिरंगात रंगून जातो। पुण्यात मुक्काम करणाऱ्या जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या बोपोडी येथील विसाव्याची वेळ अत्यल्प असल्याने पालखीच्या दर्शनाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अनेक भाविकांचा हिरमोड होत असे। त्यांची अडचण लक्षात घेऊन माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी विसाव्याची वेळ वाढवण्याची विनंती संस्थानाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण जालिंदर महाराज मोरे यांच्याकडे केली। त्याला त्वरित प्रतिसाद देऊन ही वेळ 25 मिनिटांपर्यंत वाढवीत असल्याची ग्वाही हरिभक्तपरायण मोरे महाराज यांनी दिली आहे। त्यामुळे विशेषतः खडकी, औंध, बोपोडी, बानेर, रेंजिल्स या उपनगरातील भाविकांना शांत पालखीचे दर्शन घेता येणार आहे। संस्थानाच्या या निर्णयामुळे या परिसरातील भाविकांमध्ये समाधानाची भावना आहे। या भाविकांसाठी प्रयत्न करणाऱ्या उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्या संस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते परशुराम वाडेकर, अविनाश कदम, ॲडव्होकेट ज्ञानेश जावीर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। आज या ठिकाणी आम्ही संत श्रेष्ठ संत जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीच्या निमित्ताने आज या ठिकाणी सर्व ट्रस्टींना भेटायला आलो। या ठिकाणी आदरणीय अध्यक्ष मोरे साहेब, गणेश मोरे, विक्रम सिंह मोरे, दिलीप मोरे, उमेश मोरे, वैभव मोरे आणि लक्ष्मण मोरे हे सगळे विश्वस्त एक ट्रस्ट आहेत। त्यांना आम्ही तमाम बोपडीकर नागरिकांच्या वतीने विनंती करण्यासाठी आलेलो आहोत की बोपडीमध्ये पालखी 1 तास थांबते, बोपडीमध्ये फक्त 10 मिनिटं थांबते। तर बोपडीमध्ये पंचक्रोशीतील सगळे नागरिक तुकोबारायच्या पालखीच्या दर्शनाला येतात। त्यांना आम्ही विनंती केली की किमान तिथं 20 मिनिटं पालखी थांबवली तर तमाम सगळ्या नागरिकांना खूप आनंद होईल। आणि आदरणीय अध्यक्ष महाराजांनी या ठिकाणी आपला शब्द दिलाय, या ठिकाणी नक्की एवढा वेळ आम्ही पालखी थांबवण्याचा नक्की प्रयत्न करू। आम्हाला खूप व्यक्तिशः आनंद झालाय की तुकोबारायची पालखी बोपडीमध्ये 20-1 मिनिटं थांबेल आणि आम्ही देखील खूप उत्साहात स्वागत करत असतो, खूप आनंदात स्वागत करत असतो। आणि तुकोबारायची पालखी यावेळेस अधिक थोडा वेळ थांबेल याचा आनंद आज भेटल्यानंतर एवढा आम्हाला झालाय की प्रचंड आनंद या निमित्ताने झालेला आहे। अनेक वर्ष अनेक लोक मागणी करतात, परंतु पुढे जायचं असल्यामुळे वेळेचं हे असतं। पण आज अध्यक्ष महाराजांनी आम्हाला शब्द दिला की पालखीत आपण नक्की थांबवण्याचा प्रयत्न करू। पुन्हा एकदा तमाम ग्रामस्थांच्या वतीने, पुणे शहराच्या वतीने आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो। रामकृष्ण, तुम्ही आमचा अर्ज स्वीकारला, शब्द दिला।